हॅलो मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? माझं नाव आहे महेश स्वामी. ह्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळं स्वागत आहे. आणि आज तसंच संडे असल्यामुळे आम्ही चाललो आहे पिकनिकला. तयार झालेले आहेत सगळे. आमच्या 2 मुली पण तयार झालेल्या आहेत. तेव्हा फुगे घेऊन नाचत आहे. हिचं पण चालू आहे मेकअप. मोठी बहीण छोट्या बहिणीला कसं छान आहे का मेकअप करत आहे. लिपस्टिक कशाला ग? लिपस्टिक लावायची नसती छोट्या लेकरांना. बघा कसा मेकअप चालू आहे. मॅडम तयार झालेत का नाही? मॅडम तयार झालं का? चला पिशवी पण घ्यायची का ती? बर, त्या पिशवीत काय काय? इडली सांबर घ्यायचं. इडली सांबर. बर मित्रांनो, पिकनिकला चालला आहेत पण अगोदर जायचंय सासरवाडीमध्ये माझ्या. अच्छा, म्हणजे इथून ते 3 किलोमीटर असेल. ठीक आहे. आणि पिकनिकला थोडं पुढं 1-2 किलोमीटर. ठीक आहे. सासरवाडीमध्ये गेले काय धमाल आहे ते पाहूया. कारण की तिथं एक छोटा आमचा भाचा आहे. ठीक आहे, समझ गया. मेहण्याचा मुलगा, त्याच्यासाठी फुगे घेतले. ते फुग्यासाठी एवढा पागल असतो ना, त्याला फुगे एवढे आवडतात ना, बघायचंच काम नाही. त्याच्यामुळे त्याला 2 फुगे घेतलेले आहेत. समझ गया. सगळं आवरून उभं राहिलं मित्रांनो, पण ह्यांचं काय आवरत नाही. बायांचं कधीच आवरत नाही. बात तो सही आहे. चला लवकर. बघा आम्ही सगळे बाहेर येऊन बसलात, पण आमची मम्मी काही बाहेर येत नाही. बघा आम्ही गाडी पण बाहेर काढली, पप्पा पण बाहेर आले, मी आले, माझी छोटी बहीण पण आले, पण मम्मी तर काय अजून बाहेर आलीच नाही. रुको जरा, सबर करो. पाहू शकता आता आली आमची मम्मी. म्युझिक. आम्ही खूप वेळ वाट बघितलो. आवरलंय यांचं. किती वेळ झालं वाट बघायलो आम्ही. हे पाहू शकता तुम्ही ट्रेन. तर मित्रांनो, हे आम्ही जात असताना पिकनिकला आमच्या इथं छोटासा तलाव आम्हाला दिसला आहे. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, निघालो होतो पण थोडा वेळ झाला आणि मधीच आम्हाला एक क्रॉसिंग लागलेली आहे. मामाचं गाव. मित्रांनो, तर मी आलोय माझ्या सासरवाडीत या लेकरांच्या आजोळी. आता बघू शकता सासरवाडीत आमच्या मेवणीचे लेकर 2. बघूया ते फुग्याचा नाद म्हणलं होतं मी. आता तुम्हाला दाखवतो ते पोरग कसलं आहे ते. लेकिन 1 सेकंड. आमचे मोठे मेवणे, मला 2 मेवणे, त्याच्यातला एक मोठा मेवणा आहे रामेश्वर. आणि ह्याचं नाव आहे शशांक. याला 2 नाव आहेत, मोक्ष आणि शशांक. बघा याला फुगा किती आवडतोय. मी म्हणलं होतं याला फुगा आवडतं म्हणून फुगे आणले. आणि ही त्याची मोठी बहीण आहे आवनी. हे दोघं बहीण भाऊ आहे आमच्या मोठ्या मेवण्याचे 2 लेकरं. आणि हे काही सासूबाई बसलेले आहेत. मामी काय दुखायले काय तुमचं? आजारीत? कस काय काय झालंय? बापरे, अंग दुखायले, डोकं दुखायले. गोळी असली तर द्या मित्रांनो यांना. चिल्लर पार्टी. आमची मुलगी कशी प्रेम करते आजीवर तिच्या. बघा बघा बघा. अरे बाबा, काही छोटी मुलगी प्रेम होतो चाललंय. अवघड आहे. आणि यांचं फक्त फुग्यावर प्रेम आहे. यांना दुसरं काही सुचत नाही. फक्त फुगा झालं की काही नाही, यांना कोणीच पाहिजे नाही. होय रे शशांक? मध्ये उठून पळालेले आहेत. आमच्या ताई मध्ये उठून पळालेल्या आहेत. लेकिन 1 सेकंड तुम्हाला दाखवतो. हो का, त्यांचं कसं पिठानं अंग भरलेलं आहे. ते म्हणतात मला शूटिंग मध्ये घेऊ नका. बघा कसं पीठ लागलेलं आहे. इकडे बघा, इकडे बघा जरा, इकडे बघा. त्याचा कार्यक्रम चालू वाटत चाळायला. एकदम मी आलो, ब्लॉग बनवायला होतो. काय आमच्या मेवण्याची मिसेस आहेत, त्यांचं नाव आहे पूजा. आमच्या मेवण्याची मुलगी म्हणते काय काय म्हणलीस? ती देवीचा फोटो काय म्हणलीस? हा, देवीचा. आपल्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये देवीचा घ्या म्हणलंय. बघा दर्शन करा. छान देवी बसवलेली आहे. काय झालंय ते? मित्रांनो, चेन घेतली होती, डुप्लिकेट लागली, तुटून गेली म्हणले. टेन्शन नाही लेने का आपण. सासूबाई सध्या त्या दुःखात आहेत. चेनच तुटली. काय ते बघा हे मित्रांनो, बघा हे अशी गाडी आणायची म्हणजे जेसीबी. जेसीबी आणली का? आम्हाला दाखव ना मग. हो का, ते आम्हाला दाखवतो म्हणलाय. जेसीबी आम्हाला दाखव. हा, ही जेसीबी हो का, बघा
त्यानं सांगू लागला मग अशी गाडी आणली म्हणून. एक तर त्याची भाषाच कळत नाही. हा ती पण पाहिजे म्हणा. हो का, ही पण पाहिजे म्हणा. हे टँकर, ट्रक, हायवा हे सगळं पाहिजे त्याला. JCB आणली, त्याचं मन शांत झालं नाही. त्या पण गाड्या पाहिजेत म्हणा. अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा. हे का, यांचा अवतार बिघडला होता. हे पळून गेले त्यामध्ये. आमच्या बहीण पूजा मॅडम छान. ते पावडर लावा तोंडाला, अजून गोरं दिसतंय जरा. चला तयारी झालेली आहे. पिशवी घेतलेली आहे. उड्या टाकत येईल. आपली गाडी इथंच ठेवायची आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या गाडीमध्ये. या गाडीमध्ये चलो भागो. मॅडम बी तयार झालेत. चला बसा लवकर. हा, भारत माता की जय. त्याला काय युद्धच करायला जाणार होतं आपण. चला मामीला बाय करा. मामीच बघत नाहीत. बाय. तर आले चिल्लर पार्टी. मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत. गार्डन पुन्हा बंद होईल. आपल्याला यायलाच उशीर झालेला आहे. लवकरात लवकर पिकनिकला जायचंय. हे गार्डन आहे विमानतळाच्या थोड्या अलीकडं. फॉरेस्ट ऑफिसरचं वनीकरणचं एक गार्डन आहे. खूप छान गार्डन आहे. हा बार्शी रोड आहे. बार्शी रोडनं हनुमान मंदिरच्या अलीकडं श्यामनगर 12 नंबरच्या थोडं पुढे आलं की राईट साईडला आपल्याला विमानतळाचा रस्ता भेटेल. हा रे विमानतळाचा रस्ता. हा बार्शी रोड सरळ गेला तिकडे. आणि आपल्याला इथं कोण जर पाहायला भेटले अशी नवीन कुणी आलं तरी कळेल. तर बाजूला बघतात आपले MIDC मोठे गोडाऊन झालेले. हायवे रोड पासून 200 ते 300 मीटर आलं की आपल्याला फॉरेस्ट ऑफिसचं एक वनीकरणाचं गार्डन पाहायला भेटेल. एक एक जण उतरतोय. उतरा लवकर चला. की उतरणारे नाहीत का? संपले का माणसं? आता मोठे माणसं उतरले. हा रस्ता सरळ जातोय विमानतळाकडे. हो मित्रांनो, आपण आलेलो आहोत वन विभागाच्या गार्डन मध्ये. ऑफिस आहे इथं, गार्डन पण आहे. चला बघूया. विलासराव देशमुख वन उद्यान साखरा. साखरा इथं जवळच गाव आहे, त्यामुळे साखरा उद्यानाचं नाव दिलेलं आहे.
हा वन विभागाचा बोर्ड आहे. इथं काही प्राणी कोल्हा वगैरे कधी दिसू शकतात. मित्रांनो, कधी प्राणी वगैरे असं इथं माणसाच्या ह्याच्यामध्ये जर आले तर त्यांना पिंजरे पण ठेवले तर असं पकडून पुन्हा नंतर जंगलामध्ये सोडून देण्यासाठी. बघा केवढे पिंजरे. सध्या इथे एकही प्राणी नाही पकडलेला. मी रद्द चुकलो. बघा प्राणी केवढाले प्राणी आहे मित्रांनो, कमेंट करून जरूर सांगा. पक्ष्याचे बोर्ड लावले, असे पक्षी पण इथं आढळतात. बघू शकता इथं पण वन विभागानं हे बोर्ड सगळं पुसून गेला. डबल काढायला पाहिजे. त्यावरचं सगळं पुसून गेलेलं आहे सगळं. बघू शकता झाडी. आपण मग अशी इथं होतो, आता आपण चाललो इकडे. हा या. अरे बापरे, अजून कोण येणार आहे? गजरगुंडी पायऱ्या चढायला. टिल्लू कसा चढतोय? ए टिल्लू, अरे बापरे, वंदे मामा. चला. ए नको सरक. अरे एवढी छोटी पाहिजे. आता हे खेळू आपण. हे बघा कशा पळायले. या ही घसरगुंडी अलगच प्रकारची. तुम्ही बघू शकता हे अलगच प्रकारचे. हे फायबर आहे, गोल आहे, पूर्ण प्लेन नाहीये. तेव्हा असं फिरतं. आणखी इथे खेळ भरपूर आहेत, बघू शकता. हे पण आहे, मस्त आहे. पण गोल झोकेत पोरगी काही उलटी चालली. बघा कशात जायची काय गरज आहे? तोंडावर पडशील, लागल. वाह साहब जी वाह. तिला झपका. चला मित्रांनो, आपल्याला घसरगुंडीवर जायचंय आता. अभी मजा आएगा ना भिड़ो. बापरे, अवघड आहे. खूप उंच आलो मी. सर मला ढकलीशील, मी पडेल. क्या बात है सर, क्या बात है सर. हो का? हे पा, आमची मोठी मुलगी आहे का इकडं वरती कुठं चढली. हो का? पडशील, हळू. मधी बदक आहे. हो लेकरांचे टास्क आहेत म्हणे. ही पण छोटी मुलगी चालली. ती पण कशी चालली बघा. ती तू पण चाललीस का? ही तिच्यापेक्षा छोटी, ती पण चालली. ए तुला जाता येते का? तुला जाता येते का? नाही म्हणतोय तू. ते घाबरायला. तो काही कशी तिघे जाऊन कसे पडताल का? अरे पडताल तुम्ही. समजावून बसला. हे टिल्लू वर चढायला. अगं माझी वाट बघत आहेत जेवण्यासाठी. पेटपूजा पहिले त्याच्यासाठी जातो आम्ही. खेळायचं, जेवायचं, मस्त एन्जॉय करायचा. संडे एन्जॉय. हे काय जेवायला बोलायचं म्हणजे यांचा खेळ आणखी संपत नाही. या जेवायला मित्रांनो. माझ्या आवडीचं घट्ट वरण, शेंगदाण्याची चटणी.
सुंदर असंच आवड पेंट खजूर मॅडम ना आणलेली आवडते ना सांबर सोबत नाही खायची इडली फरसन दे हे इडली सांबर फरसान बिस्किट आणलेत आणि ह्यांचा खेळ चालूच आहे आणखी ट्रिलियन लोकांचा बघा कसे पळायले अय चिल्लर पार्टी जेवणाचा आनंद घेतो आता मी तर मित्रांनो जेवण झालंय आणि लेकरांचा खेळ अजून संपला नाही साले साहेब निघायचं का चलो काय लागलं कुठं आहे तिनं काहीतरी लागलं म्हणा कुठं आहे तिनं लाल झालंय ए ये बाहेर पाटीला लागलं तिला हिच्या पाटीला लागलंय पाटीला वरकडलं कस काय वरकडलं तिथं पण व्यवस्थित खेळायचं असते बस करा खेळ बस करा आता खूप वेळ झाला चला मित्रांनो झाले आमची पिकनिक आता खूप वेळ झालाय तुकडुक तुकडुक बघा हिचं तुकडुक हे पण आलाय पैलवान छोटा पैलवान बायांच्या गप्पा बघाय यही नहीं अभी और सुनिए आणि त्या बॉर्डर मुळेच म्हणाले मी ही छान दिसले म्हणून गजब बेइज्जती है. मित्रांनो कसं वाटलं आपल्याला गार्डन इथून पुढे भेटू आणखी नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्याला आपल्या गाडीकडे जायचंय आणि घरी जायचंय ब्लॉग संपला नाही वॉच बघा लवकरच हॅलो फक्त काय पण पुढं सबस्क्राईब कमेंट जी का असेल ती करा बापरे बघा मित्रांनो भेट फुल बघा फुल घ्या हे हे बघा मित्रांनो हे पक्ष्यासाठी केलेलं आहे खायला यामध्ये खायला ठेवते तर आणि हे पाण्यासाठी केलंय पक्ष्यांसाठी खूप छान हे प्रयोग केलेला आहे आणि हे काही आमची मुलगी त्याच्यावर एक खाली उतरा एवढं वर काय उतरा 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 ह्याच्यासाठी आपल्याला पिकनिकला वाटतंय ना गार्डन मध्ये इथं म्हणणं आहे फोटो काढायचा पक्षाला पाणी पिण्यासाठी केलेलं आहे चांगला उपक्रम आहे आणि गार्डन साठी आपण फिरायला येत होतं आणि फिरणं झाल्याच्या नंतर आपण इथं काहीतरी खातो वगैरे पुन्हा कचरा इथंच टाकतो कागद कॅरी बॅग वगैरे इथं टाकतो हे टाकायला नाही पाहिजे आम्ही पण जेवण केलं आणि एकही इथं कागद वगैरे कॅरी बॅग टाकणार आणि आता बाहेर गेल्याच्यानंतर कुठेतरी लांब अशा ठिकाणी टाकणार की तिथं काही माणसाला वगैरे कोणाला त्रास होऊ नये आम्ही हरण इथं पाहिलं होतं आम्ही पहिल्या सुरू फर्स्ट वेळेस आलो होतो त्या टायमाला त्याला केळी वगैरे असं काही दिलं खायला असं गवत वगैरे खाऊ घाललं मस्त होतं छान पिल्लं होतं आणि खूप छान वाटू लागलं आम्हाला त्यावेळेस हरण होतं तेव्हापासून आत्तापर्यंत कोणताही दुसरा पण काही प्राणी दिसला नाही इथे तर मुंग्यांचं वारुळ बघा म्हणजे काय बघा हे प्राणी ते काहीतरी आहे पण त्याच्यात सरडा पाल आहे का काय माहित नाही काहीतरी असलं तर यायचं बाहेर धन्यवाद धन्यवाद आमची गाडी इथे लावली पुढं आणून आमच्या मेहण्यानं सगळे बसलेत झालं का निघायचंय का झालं का अरे काय झालंय अरे मैं तो पूरा काला हो गया यार काय हॉर्न कमी वाजत आहे मला मी म्हणलं काय झालं काय हा ड्रायव्हर साहेब आलेत का हो अरे ते राहिलेत म्हणा याच्याशिवाय गाडी कशी चालल आमचे मेवणे हा सगळे आले कसा आवाज निघाला आले सगळे चला
आम्ही आलो होतो इथं भजन चालू आहे. आमच्या सासूबाई भजन करत आहेत. चला उतरा. बघा बंद कर 2 तास झालं. त्याचं काहीतरी राहिलंय. याला काच लावायचा आहे. मित्रांनो, याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं वैरण आणलं होतं. आम्ही गायीसाठी आणलं होतं. ती गाय अजून आता बाहेर चरायला सोडली, पण तिचं एवढं काही वासरू आहे. त्याचं नाव सोम आहे. ह्याच्यासाठी आपण काल ते मक्का घेतला होता. मक्याची पिंडी होती गाडीवर, आणि ह्याच्यासाठी घेतला होता आणि ह्याच्या मम्मीसाठी बी घेतला होता. मेन हे जास्त खातोय मक्का, तर मक्का आवडतोय. किती छान आहे बघा, कॅमेऱ्यात बघतोय तो. बघा किती छान आहे. बघा पुरी कशी करायला, लेकर कशी करायला. आणि ह्याला गरमी होऊ नये हो का, किती सोय केली हो का, फॅन आहे त्याच्यासाठी. वाह साहब जी वाह. माझ्या पण हाताला चाटायले चाटायले. अंगावर आलं तर रे. तेवढ्या टाकाय लेकर त्याला परेशान करून टाकायले. बघा त्याच्यासाठी खायला टाकलंय आता. बघा लगेच चालू केलं खायला. चला आता आम्ही इथून पण निघालो. आमची बाईक. फायनली मित्रांनो आपण घरी आलेलो आहोत वापस. माझा हा पिकनिक ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय हे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. चलो बाय.